इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहातून अस्सं माहेर सुरेखबाई नावाचा लेख. श्रीमती दुर्गाबाई भगवतांनी गाजवलेल्या कराडच्या साहित्य संमेलनाला मी गेले होते. त्यावेळी संमेलनानंतर त्यातील कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चाफळची सहल आखलेली होती. चाफळ समर्थांचे. तिथे शिवाजी महाराज व समर्थ यांच्या भेटीचे स्थळ पाहायला मिळणार होते. काही काळ वादग्रस्त झालेले श्री समर्थांचे खास असे रामपंचायतन पाहायचे होते आणि कविवर्य यशवंतरावांचे ते चाफळ होते. या 2-3 कारणांसाठी मीही चाफळला निघालेल्या सहलीत सहभागी झाले. बसमध्ये माझ्या शेजारीच एक सहप्रवासिनी बसल्या होत्या. आता नाव आठवत नाही, पण रूप चांगले लक्षात आहे. त्या मला म्हणाल्या, इथे उतरलात कुठे? आमच्या घरीच. इथे माझे मोठे चिरंजीव आहेत. मी म्हटले, वा वा, म्हणजे तुमच्या माहेरीच आला म्हणा ना. त्या हसत हसत म्हणाल्या, खरंच मुलाचं घर म्हणजे माहेर. ही तुमची कल्पना छान आहे. मी कौतुक केले. मला गंमत वाटली. हो ना? होय, मुलाचं घर म्हणजे आपलं माहेरच असतं, त्या म्हणाल्या. इतके बोलणे झाले आणि तिथेच संपले. चाफळचा राम पाहिला. मफतलालनी त्याचा केलेला नवा सुंदर आविष्कार पाहिला. संमेलन संपले आणि गाजलेही. काही दिवसांनी मी बेळगावला परत आले. येताना 3-4 गोष्टी बरोबर आणल्या. मनोमनी आपल्याला विकल करून सोडणारे वि.स. खांडेकर यांचे शेवटचे ठरलेले भाषण, दुर्गाबाईंची परजलेली तलवार आणि सहप्रवासिनीने दिलेली नवी कल्पना. पहिल्या आठवणी हळूहळू विरून गेल्या, पण ती कल्पना मात्र अंगणात पाखरू बागडते तशी मनाला राहिली. ती गंमत मग मी पुष्कळांना सांगितली. तिच्यावरच्या प्रतिक्रिया किती गमतीच्या. एक बाई म्हणाल्या, मी माहेरपणाला आले असं सासूने सांगितलं की सूनबाई खुश. कारण 4 दिवसांची पाहुणी येईल नि जाईल. जाताना एक साडी दिली की माहेरपण केल्याचं समाधान. दुसरीने एक चिंता व्यक्त केली. आता एक म्हण आहे ना, फिरता साधू अशी. त्यात ही फिरती सासू मिळवायला हवी. पण अशा सासूला छान सारखी 4-5 मुलं हवीत. या 1 किंवा 2च्या युगात तिचं काय होणार? तिसरी म्हणाली, काय हो, आपल्याला जेव्हा मुलीच्या घरी माहेरी म्हणून जायचं असतं त्यावेळी आपलं पहिलं माहेर तरी कुठे असतं? करते आईबाप असतात. आपण संसारात अजून नवेपणच अनुभवतो. तेव्हा जे भेटतं ते खरं माहेर. भाऊ भाऊजाई करती होतात तेव्हाच ते माहेर. आणि आपलं मुलासुनेचं घर एकच नाही का? तितकंच परक. एखादी गोष्ट वारंवार चर्चेत आली की ती आतून बाहेरून प्रकाशित होत जाते. तिच्यापासून नवे नवे किरण बाहेर पडू लागतात. तसेच हे झाले. पण स्त्रीला माहेर आवडते. ती कल्पनाच आवडते. हे काही खोटे नाही. 2-3 पिढ्यांपूर्वीच्या सासूरवाशिनींचा जीव नेहमी माहेराकडे लागलेला असायचा. लग्न होऊन अनोळखी माणसात, अनोळखी वास्तूत बालपणीच यायचे. आपले असे तिथे कोणी नसायचे. जेवू घालून काम सांगा असे मुलीच्या आईने लग्नातच वरमाईला सांगितलेले असायचे. एक सासूरवाशीण दळताना म्हणते, पोटाला लागे भूक, परवंटा देते गाठी, माहेराच्या नावासाठी मायबाई. पोटाच्या निऱ्या आवळून बांधून भूक मारणारी ही
बाळ सासूरवाशीण तिला माहेर, भाऊ, आई यांचे गाजते गोकुळ क्षणोक्षणी आठवते. यात आश्चर्य ते कसले, पण हा काही सासूरवास नव्हे. ही पद्धत प्रथम पंगत पुरुषांची, मग मुलांची, मग लेकी बाळींची, मग वडीलधाऱ्या आजी, सासू, आत्या अशांची, आणि मग कोवळ्या सासूरवाशिनींची. त्यांच्या पंक्तीला जे उरले असेल ते त्यांनी आपल्या नवऱ्यांच्या ताटात काढून घेऊन बसायचे. खमंग भाजी किंवा रुचकर पदार्थ उरायचाच नाही. मग माहेर का आठवू नये, माहेरची वाट सोन्यासारखी का वाटू नये, माहेर म्हणजे मुक्तांगण आणि सासर म्हणजे तुरुंग असे का वाटू नये. आता मुलींना माहेर लागते. त्याचे कारण वेगळे आहे. संसाराच्या जबाबदारीतून जरा मोकळे व्हावे वाटते. शाळांना सुट्या असतात, कचेऱ्यांना रजा असतात. तशीच माहेर पण म्हणजे स्त्रीला एक सुखद रजाच घेतल्यासारखे वाटते. सासरची मंडळी किती जवळची तरी ती परकीच. लहानपणी संगत सोबत असलेल्या भावा बहिणींची, मैत्रिणींची सर त्यांना कशी येईल. माहेरी लेक आली की खरे सुख होते ते आईला. हे परक्याचे धन, हे दुसऱ्या झाडावर सोपवलेले आपले पाखरू 4 दिवस आले आहे याची खरी जाण आईलाच. अगदी खरे म्हणजे माहेरी जायचे ते आईचे सुख भोगायलाच, आणि त्या वास्तूचेही. हे माहेरची वास्तू लहानपणापासून ओळखीची. मुलगी माहेरी गेली की घरभर फिरते. त्या वास्तूने पुढे केलेल्या आठवणींना गोंजारते. असे मधाळ उल्हसित पण माहेराशिवाय कुठे भेटत नाही. माहेरचे सुख म्हणजे काय असते तर हे असे, आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांचा सहवास मिळतो. वागण्यात मोकळेपणा, कुणाचा मान राखणे नाही, कुणासाठी उभे राहणे नाही, कोण काय म्हणेल ही दास्ती तर मुळीच नाही. सांगायचे घरकामाचे जे कंटाळवाणे तपशील असतात ते इथे नसतात. आई वडिलांनी आपल्या नवऱ्याचे केलेले कौतुक, भावांनी बरोबरीच्या नात्याने केलेली अवखळ थट्टा, भावजयांनी दाखवलेली आपल्याविषयी तत्परता आणि आईने भावांनी जातेवेळी पापड मसाल्यापासून साडी मिक्सरपर्यंत दिलेले भेटीचे कौतुक, हे सारे गृहिणीला सासरी कुठे मिळते. म्हणून तर माहेर हवेच. आणि कधीकधी सासरी हे सर्व हवेसे मिळत असतानाही ते अंगी लागत नाही. कारण मनाची भावनाच अशी बनते की माहेरचे ते चांगले सुखाचे, सासरचे ते त्रासाचे नको असलेले. हा एक मनाचा खेळ असतो, पण त्याची मनावर एवढी पकड असते. हादियाचे एक गाणे मुली म्हणतात, माझ्या माहेरचा वैद्य आणा, बाई वैद्य आणा. सासरच्या वैद्याच्या औषधाने गुण येत नाही, त्याला माहेरचा वैद्य हवा, असे मोठे विनोदी गाणे आहे. सासरचा वैद्य खतरूड असतो, दरिद्री असतो. माहेरचा तालेवार आहे, त्याच्या औषधाने गुण येतो. ही माहेराला मान देण्याची आणि सासरची हेटाळणी करण्याची गोष्ट गाण्या इतकीच वास्तवातही दिसून येते. माझ्या मैत्रिणीची मुलगी मला म्हणाली, खूप वाटतं हो माहेरी जावंसं, पण नाही जात मी. तिने फुरुंगटून सांगितले. का ग? माझे कुतूहल जागे झाले. बघा, आता भावाकडे माहेरी जायचं म्हणजे काहीतरी बरोबर न्यायला नको का? 2 भाचरं आहेत, त्यांना काही खाऊ खेळ. वहिनी इतकं अगत्यानं करतात, त्यांना काही चांगलंसं द्यावं असं वाटणं यात काय चूक आहे माझी? मी जायचं म्हणते, त्यासाठी काही दुकानातून आणूया म्हणते, तर लगेच हे 2-3 नोटा हातावर ठेवतात आणि म्हणतात, यात बसव काय घ्यायचं ते. पण असा राग येतो, हे देणार काय आणि मी घेणार काय कपाळ. असे काही बोलले की हे म्हणतात, तुझा भाऊ धनंतर आहे, मी कुठे आहे, आणि मुकाट्याने पेपर वाचायला काढतात. म्हणून बघा, मी जातच नाही. मी विचार करते,
हीच गोष्ट जर तिच्या भावाकडून झाली असती तर तिने असा पवित्रा घेतला असता का? निश्चितच नाही. ती म्हणाली असती, बिचारा माझा भाऊ, मनात असूनही तो मला देऊ शकला नाही. पोलक्याचं कापडही त्याला घेता आलं नाही. पैसा नाही हातात. खरं म्हणजे हा एवढा मोठा माहेरचा डोलारा का उभा करतात हेच मला कळत नाही. कारण माहेर ही कल्पनाच मला नाही. ते माहेर पण मी कधी अनुभवले नाही. भाऊ नाही, आम्ही दोघी बहिणीच. वडील लहानपणीच गेलेले, त्यामुळे आई बाप भाऊ बहिणी असे गोतावळ्याचे माहेर मी कधी कल्पनेतच आणले नाही. लग्नाला माहेरचा विरोध असला आणि तोही स्वाभिमानाला दुखावणारा असला की नंतर किती सांधू म्हटले तरी सांधले जात नाही आणि सांधले तरी वण हा राहतोच. तेव्हा जी दोनदा गेले माहेरी ती जनरीत म्हणून लग्नापूर्वी जिथे आयुष्य गेले त्या वास्तू, त्यातील माणसे, ती गावे आठवणीत राहिली, पण त्यांना माहेरचे रूप आले नाही. कारण मग माहेरच उरले नाही. आई बहिणीकडे राहू लागली. तरी पण आमची पुष्पा माहेरपणाला येते, वीणा माहेरी जाते. दोघीही आपल्या घरी परत जाताना तुडुंब सुखाने भरून जातात. हे मी पाहते ना, मग वाटते असे मुलीचे सुख पाहत असताना त्यात आनंद घेण्याचे सोडून आपल्याला माहेर हवे असा का सोस असावा? आपले घरच आपल्याला माहेरासारखे मोकळे मायेने भरलेले ठेवून लेकी सुनांसह आणखी माहेरचा आनंद थोड्या दिवसांपुरता नव्हे तर कायम घेऊ शकणार नाही काय? या वयात आपली बॅग आपण भरून तयार ठेवलेलीच असते. सून जी येते ती वरकामासाठी आलेली मुलगी नसून स्वामिनी म्हणून आलेली असते. तिच्या हाती संसार सोपवून आपण खुशाल माहेरवाशिनीची भूमिका घ्यावी. तिचे मन भरून कौतुक करावे. तिला जरूर ती कामात मदत करावी. तिच्या अनुपस्थितीत तिला काळजी वाटणार नाही इतपत घर सांभाळावे, मुलांत रमावे. या पलीकडे माहेरचा आनंद असा दुसरा काय असतो? शिवाय आपला छंदही सोबतीला असतोच की. मला वाटते माझ्या या सहप्रवासिनीला हेच म्हणायचे असावे. मुलाचे घर आपण माहेर मानले की सुनेलाही आपले घर माहेरच वाटेल. या आनंदासाठीच तो मंत्र अतिशय आवडला. भेटेल त्याला मी तो सांगितला. इंदिरा संत यांचा अस्स माहेर सुरेख बाई हा लेख येथे समाप्त.